प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मुंबई महानगरीला लागून असलेलं उल्हासनगर हे शहर तसं पाहायला गेलं तर आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला, आंबेडकरी विचारांचं धगधगतं क्रांती स्थान, क्रांती केंद्र या बालेकिल्ल्यानं आम्हाला नेहमीच भरभरून राजकीय यश दिलं। आमच्या राजकीय पक्षांना, आमच्या आंबेडकरी समाजाच्या पक्षांना भरभरून दान दिलं। परंतु ह्या वेळेला मात्र उल्हासनगर शहराने महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षांना काही दिलं नाही, कंजूसी केली। अर्थात त्यातल्या त्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीला 2 जागा दिल्या। 80 नगरसेवकांचं ते सभागृह। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 80 नगरसेवक, त्यामध्ये 2 नगरसेवक आमचे, आमच्या निळ्या झेंड्याचे, आमच्या पक्षाचे, आमच्या रक्ताचे, आमच्या भीमविचारांचे। परंतु 2 ही संख्या अतिशय नगण्य आहे। तरी सुद्धा त्यातल्या त्यात उल्हासनगरनं आमची पाठी कोरी ठेवली नाही। नाहीतर बाजूच्या मुंबई सारख्या महामाया नगरीमध्ये, जिथं आम्ही मोठ्या संख्येनं आहोत, जिथं आमच्या अनेक बालेकिल्ले आहे, पण एक सुद्धा जागा आमच्या वाटेला आली नाही। अर्थात आम्ही मुंबईच्या जनतेला, मुंबईतील आंबेडकरी जनतेला दोष देणार नाही। आम्हीच कपाळकरंटे आहोत, आम्हीच नालायक आहोत आणि आमच्याच नालायकपणामुळे आम्हाला मुंबई सारख्या महामाया नगरीमध्ये खातं सुद्धा खोलता आलं नाही। अर्थात त्याची आम्हाला लाज वाटत नाही, त्याची आम्हाला शरमही वाटणार नाही। आम्ही बेशरम झालेलो आहोत। परंतु उल्हासनगरनं ज्या 2 जागा आम्हाला दिल्यात, त्यातल्या त्यात त्या समाधानकारक आहे असं म्हणावं लागेल। त्याशिवाय पर्याय नाही। जिथं काहीच नाही त्या ठिकाणी थोडंफार का होईना मिळालंय आणि म्हणून आनंद व्यक्त करणं साहजिक आहे आणि तो आनंद आम्ही इथं व्यक्त करतोय। मित्रांनो, ह्याच 2 जागा आता कळीच्या ठरल्यात, पॉवर सेंटर ठरल्यात। कौन बनेगा महापौर, उल्हासनगर मध्ये कोणाची येणार सत्ता, हे ठरविल असं काम फक्त या 2 नगरसेवक आमचे करणार आहेत। उल्हासनगरच्या प्रभाग 18 मधून आमचे सुरेश सोनवणे जिंकून आले, आमचे विकास खरात हे जिंकून आले। त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाच्या आमच्या अंजली साळवे या सुद्धा निवडून आल्या। हे 3 उमेदवार, हे 3 नगरसेवक उल्हासनगरच्या सत्तेची चावी कोणाकडे द्यायची, उल्हासनगरच्या सत्ता सिंहासनावर कोणाला बसवायचं याचा निर्णय घेणार आहेत। तुम्ही शेकडोच्या संख्येने निवडून आले हो। आता उल्हासनगर मधलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तिथे भारतीय जनता पक्ष सुमारे 37 जागांवरती निवडून आलेली आहे। शिवसेना शिंदे गट आणि त्यांना साथ देणारी टीम ओमी, पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी, त्याची ती टीम, यांना मिळून 38 जागा मिळाल्यात। त्याच्यामध्ये साई पक्षाचा देखील एक नगरसेवक आहे, म्हणजे त्यांना 38 जागा मिळाल्या। तरी सुद्धा तुम्हाला आमच्या 2 जागांची गरज पडते, ही आमची ताकद आहे। आणि खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर मध्ये आजच्या तारखेला किंग मेकर आहेत। हे जे नावं घेतलेत मी, सुरेश सोनवणे आणि विकास खरात, यांनी पक्षाचा आदेश पाळावा। पक्षानं मोठ्या विश्वासानं त्यांना तिकीट दिलं, आमच्या आंबेडकरी समाजानं सुद्धा मोठ्या विश्वासानं त्यांना निवडून दिलं। विश्वासाला तडा जाता कामा नये। आंबेडकर घरानं जो आदेश देईल
त्या आदेशाचं पालन ह्या दोन्ही नगरसेवकांनी करावं. अंजली साळवे यांना मी काही सल्ला देणार नाही, कारण त्या काँग्रेस पक्षाच्या आहे आणि काँग्रेस पक्ष त्यांना जो आदेश देईल त्या पाळतील. बघूया उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये काय घडणार आहे. वंचित बहुजन आघाडी कोणाबरोबर जाणार आहे याचे उत्तर आपल्याला लवकरच कळून येईल. तोपर्यंत जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.